वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरेस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, तुमच्याकडे चांगली डिग्री आहे, तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत आणि तुमचा अनुभवही चांगला आहे, तरीही रिझ्युमे पाठवल्यानंतर इंटरव्ह्यू कॉल येत नाही आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतरही सिलेक्शन होत नाही. मग एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा, समस्या तुमच्या ज्ञानात आहे की ते ज्ञान सादर करण्याच्या पद्धतीमध्ये? मित्रांनो, आज आपण रिझ्युम्यू आणि इंटरव्ह्यू या दोन्ही टप्प्यांवर उमेदवारांकडून होणाऱ्या काही महत्वाच्या चुका समजून घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे या चुका अनेकदा टेक्निकल नॉलेजशी संबंधित नसतात, त्या संबंधित असतात कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन, क्लिअरिटी आणि कॉन्फिडन्स. पहिल्या भागामध्ये या व्हिडिओच्या रिझ्युमे संदर्भात आपण बोलणार आहोत. मित्रांनो, गुगल, टिकटॉक, उबेर आणि द न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या कंपन्यांमध्ये रिक्रुटर म्हणून काम केलेले फराह शारगी यांनी रिझ्युमे संदर्भात एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते रिझ्युम तुमच्यासाठी नाही तर अनोळखी व्यक्तीसाठी लिहा. बघा, महत्वाचा मुद्दा आहे. हे वाक्य खूप साधे आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण रिझ्युमे लिहिताना एक मोठी चूक करतात. आपल्याला आपली कंपनी माहीत असते, आपल्याला आपला प्रोजेक्ट माहीत असतो, आपल्याला आपली जबाबदारीही माहीत असते, आपल्याला आपण केलेल्या कामाचे महत्व माहीत असते. म्हणून आपण रिझ्युमेमध्ये फक्त काही शब्द लिहून पुढे जातो. उदाहरणार्थाने आपण ते समजून घेऊ. उदाहरणार्थ, लीड प्रोजेक्ट फोनिक्स, इम्प्रूव्ड ऑपरेशन बाय 30%, वर्क विथ क्रॉस फंक्शनल टीम्स. हे वाचताना आपल्याला सगळे स्पष्ट वाटते, कारण त्या प्रोसेसमधनं आपण गेलेलो असतो, आपण त्याचा एक पार्ट असतो. पण जो समोरचा आहे रिक्रुटर, त्याला काय, त्याला प्रोजेक्ट फोनिक्स म्हणजे काय हे माहीत नाही, तो कोणत्या उद्योगातील प्रोजेक्ट होता हे माहीत नाही, कंपनी नेमके काय करते हे कदाचित त्याला माहीत नाही, आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमची भूमिका नेमकी काय होती हे स्पष्ट होत नाही. म्हणून शार्गी जे आहेत त्यांचा सल्ला असा आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचा आहे. ॲड कॉन्टेक्स्ट म्हणजे तुमच्या कामाची पार्श्वभूमी 1-2 ओळीमध्ये स्पष्ट करा. त्याचं एक उदाहरण सांगतो. समजा रिझ्यूम मध्ये लिहिले आहे ABC लिमिटेड सिनियर मॅनेजर आणि त्याखाली इम्प्रूव्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय 25%. हे वाचून रिक्रुटरला फारशी माहिती मिळत नाही. पण आपण असे लिहिले, ABC लिमिटेड महाराष्ट्रातील औद्योगिक पाणी व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत कंपनी. येथे मी 50 सदस्यांच्या कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंटचे नेतृत्व केले आणि त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन 25% वाढली. रिस्पॉन्स टाइम जो आहे तो 40% कमी केला. आता चित्र स्पष्ट होते. रिक्रुटरला या 3 गोष्टी लगेच समजतात. कंपनी काय करते, तुमची भूमिका काय होती, तुमच्या कामाचा परिणाम काय झाला. यू हॅड टू बी देअर लँग्वेज. फराह शारगी यांनी अशा प्रकारच्या भाषेला एक सुंदर नाव दिले आहे. कोणतं? यू हॅड टू बी देअर लँग्वेज. म्हणजे अशी भाषा जी फक्त त्या संस्थेत काम केलेल्या व्यक्तीला समजते. पण रिक्रुटर तुमच्या कंपनीत काम करत नाही. त्यामुळे रिझ्युमे लिहिताना स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती माझ्या कंपनी बद्दल काहीच जाणत नसेल तर तिला माझे काम समजेल का? उत्तर अर्थात नाही हेच असेल. जर रिझ्युमेमध्ये कॉन्टॅक्ट वाढवा तर रिझ्युमेमध्ये कॉन्टॅक्ट वाढवा. रिझ्युमेला आणखीन एक महत्वाचा नियम आहे मित्रांनो. फक्त तुम्ही काय केलं हे सांगू नका, त्याचा परिणाम काय झाला हेही सांगा. उदाहरणार्थ, टीम हँडल हे फारसे प्रभावी नाही. त्याऐवजी लीड अ 20 मेंबर टीम अँड रिड्यूस प्रोजेक्ट डिलिव्हरी टाइम 30%. म्हणजे तुम्ही काय केले, किती लोकांची जबाबदारी घेतली आणि त्याचा परिणाम काय झाला हे स्पष्ट होते. म्हणून रिझ्युमेमध्ये शक्य असेल तेथे ॲक्शन प्लस रिस्पॉन्सिबिलिटी प्लस रिझल्ट ही रचना वापरा. आता येऊया दुसऱ्या महत्वाच्या टप्प्यावर, इंटरव्ह्यू. रिझ्युमेमुळे तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल मिळाला, पण आता खरी परीक्षा सुरू होते. 100 पेक्षा जास्त उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या एका मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीमधील इंटरव्ह्यूअरने काही महत्वाच्या चुका सांगितल्या आणि विशेष म्हणजे यातील अनेक चुका टेक्निकल स्किलशी संबंधित नाही.
चूक क्रमांक 1, विचारांची मांडणी विस्कळीत असणे. तुमच्याकडे उत्तम उत्तर असू शकते, पण जर विस्कळीत पद्धतीने सांगितले तर चांगली कल्पनाही कमजोर वाटू शकते. उदाहरणार्थ, मुलाखतकर्त्याने मुलाखत जी घेतात त्यांनी विचारले, तुम्ही एखादी कठीण समस्या कशी सोडवली? आणि तुम्ही सुरुवात केली, मी आधी एका कंपनीत होतो, त्यावेळी आमचे मॅनेजर वेगळे होते. असं एक आमच्या खानदेशी भाषेमध्ये याला पल्हाळ लावणं म्हणतात. असं होते. मग एक प्रोजेक्ट आला, त्यापूर्वी मी एका दुसऱ्या प्रोजेक्टवर होतो आणि 5 मिनिटांनी मूळ उत्तर सुरू झाले. असे होऊ नये. उत्तराची एक रचना असावी. त्यासाठी स्टार मेथड उपयुक्त आहे. स्टार मेथड, STAR, स्टार मेथड उपयुक्त आहे. स्टार मधला S म्हणजे काय? सोल्युशन. म्हणजे परिस्थिती काय होती? T, टास्क. तुमची जबाबदारी काय होती? A, ऍक्शन. तुम्ही काय केले? R, रिझल्ट. त्याचा परिणाम काय झाला? या 4 पायऱ्या तुमचे उत्तर खूप व्यवस्थित बनवतात. चूक क्रमांक 2, स्मॉल टॉक. स्मॉल टॉक कडे दुर्लक्ष कर. इंटरव्ह्यू म्हणजे केवळ एक टेक्निकल क्वेश्चन्स आन्सर नाही आहे मित्रांनो. समजा तुमचा मुलाखत करता इंटरव्ह्यूअर जो आहे सहज विचारतो, वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आलात? कुठे असतात? तुम्ही म्हणता धुळे, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, पुणे, मुंबई, जे काय आहे, आणि शांत बसून राहता. त्याऐवजी मी धुळ्याचा आहे. सर आपण कुठले? एवढे जरी विचारले तरी संवाद सुरू होतो. इंटरव्ह्यू घेणारा हा देखील पाहत असतो की ही व्यक्ती माझ्यासोबत आणि माझ्या टीम सोबत काम करू शकेल का? इंटरव्ह्यू म्हणजे सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन असतं. तुमचं ज्ञान तपासलं जातं, तुमच्या क्षमता तपासल्या जातात. कारण शेवटी कंपनीला फक्त हुशार व्यक्ती नको असते, तिला टीम मध्ये चांगले काम करणारी व्यक्ती हवी असते. तिसरी चूक, खूप लांब उत्तर देणे. ही अतिशय सामान्य चूक आहे. काही उमेदवारांना वाटते जितके जास्त बोलू तितके जास्त ज्ञान दाखवता येईल. फार जणांना ती सवय असते, पण अनेकदा त्याचा उलटा परिणामही होतो. मित्रांनो, तुमच्या उत्तराचा मुख्य मुद्दा पहिल्या 30 ते 60 सेकंदात स्पष्ट झाला असेल तर पुढची 3 मिनिटे बोलण्याची गरज नसते. शॉर्ट, क्लिअर, रिलेव्हंट. हे 3 शब्द लक्षात ठेवा. शॉर्ट, क्लिअर, रिलेव्हंट. मुलाखत ऑनलाईन असेल तर इंटरव्ह्यूअरने एक साधा उपाय सुचवला आहे. समोर घड्याळ ठेवा, त्यामुळे आपण किती वेळ बोलत आहोत याची जाणीव राहते. मित्रांनो, चूक क्रमांक 4, ती नेहमी होते, प्रश्न नीट न ऐकणे. काही उमेदवार प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच उत्तर सुरू करतात. ही चूक टाळा. प्रश्न पूर्ण ऐका, 2 सेकंद विचार करा आणि मग उत्तर द्या. आणि प्रश्न समजला नसेल तर तुम्ही म्हणू शकता, हे तुम्ही पुन्हा रिपीट करता का सर? कुड यू प्लीज क्लॅरिफाय द क्वेश्चन? हे तुम्ही विचारू शकता. हे काही आपल्या कमतरतेचं, कमजोरीचं लक्षण नाही, उलट ते मॅच्युरिटीचं लक्षण आहे. चूक क्रमांक 5, फक्त स्वतःबद्दल बोलणे. इंटरव्ह्यू हा संवाद आहे, एकतर्फी भाषण नाही. इंटरव्ह्यूवर तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर देता, पण योग्य वेळी तुम्हीही प्रश्न विचारला पाहिजे. उदाहरणार्थ, शेवटी विचारू शकतात, सर, मॅडम, जे समोर असतील त्यांना, या पदावर पहिल्या 6 महिन्यात माझ्याकडून तुमच्या प्रमुख अपेक्षा काय असतील? किंवा या भूमिकेत यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचे कौशल्य कोणते आहे? असे प्रश्न तुमची भूमिका समजून घेण्याची इच्छा दाखवतात. रिझ्युमे आणि इंटरव्ह्यू यांचा समान धागा हा आहे. मित्रांनो, आता या दोन्ही गोष्टी जोडून पाहूया. रिझ्युमे मध्ये तुमची समस्या असते, मी माझी माहिती अशा व्यक्तीला कशी समजावून सांगू जे मला किंवा माझ्या कंपनीला ओळखत नाही, सध्याच्या कंपनीला. इंटरव्ह्यू मध्ये समस्या असते, मी माझे विचार समोरच्या व्यक्तीला स्पष्ट, संक्षिप्त आणि प्रभावीपणे कसे समजावून सांगू. म्हणजे दोन्ही एकच गोष्ट महत्वाची आहे. दोन्ही ठिकाणी कम्युनिकेशन. तुमच्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे, पण ते ज्ञान दुसऱ्याला समजेल अशा पद्धतीने मांडणे ही देखील एक स्किल आहे. मित्रांनो, ही गोष्ट फक्त रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू पुरता मर्यादित नाही. हा नियम आपल्याला जीवनातील अनेक क्षेत्रात लागू होतो. लिंक्डइन प्रोफाईल, कव्हर लेटर, यूट्यूब चॅनल, अबाउट रिसर्च पेपर, बुक इंट्रोडक्शन, प्रेझेंटेशन, पब्लिक स्पीच. प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला पाहिजे, समोरच्या व्यक्तीला माझी पार्श्वभूमी माहीत नसताना माझा मुद्दा समजेल का? जर उत्तर हो असेल तर तुमची कम्युनिकेशन चांगली आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, संवाद शैली चांगली आहे. जर उत्तर नाही असेल तर कॉन्टेक्स्ट वाढवा. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश,
मित्रांनो, नोकरी मिळवण्यासाठी डिग्री महत्वाची आहेच. टेक्निकल स्किल्स महत्वाच्या आहेत. पण जसा एक्सपिरियन्सही महत्वाचा आहे, पण त्याचबरोबर तुमची माहिती कशी मांडतात, तुमचे विचार किती स्पष्ट आहेत, तुम्ही किती नेमके बोलता आणि समोरच्या व्यक्तीशी किती चांगला संवाद साधता, यालाही तितकेच महत्व आहे. म्हणून पुढच्या वेळेस रिझ्यूम लिहिताना स्वतःला विचारा, मी माझ्यासाठी लिहितोय की मला न ओळखणाऱ्या रिक्रुटरसाठी? आणि इंटरव्ह्यू मध्ये स्वतःला विचारा, मी फक्त उत्तर देतोय की समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतोय? कारण शेवटी रिझ्यूम तुम्हाला इंटरव्ह्यू रूम पर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण तुमचे कम्युनिकेशन स्किल तुम्हाला त्या रूम मधून जॉब ऑफर घेऊन बाहेर पडायला मदत करू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपले जे ही चॅनल आहे ॲक्युरेस इन्साईट हे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांनाही, त्यांनाही मदत होईल. आणि अशाच स्वरूपाचे व्हिडिओ आपण भविष्यामध्ये बनवणार आहोत. तर आपल्या काही अपेक्षा असतील, कुठल्या विषयांवर आम्ही बनवले पाहिजेत, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सर्वात कठीण काय वाटते? रिझ्यूम, कम्युनिकेशन की कॉन्फिडन्स? याविषयी कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, माझा या यूट्यूब चॅनलवर आपण AI, डेटा सेंटर्स या विषयांवर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे, ते पण अवश्य बघा आणि आपल्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद.